राज ठाकरेंचं कुटुंब आदित्य ठाकरेंच्या पाठीशी आहे, कारण आदित्य ठाकरे असं काही करेल असं वाटत नाही असं शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। चौकशा कुणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय असं देखील शर्मिला ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना वक्तव्य केलेलं आहे। दिशा सालियन प्रकरणी एसआयटी चौकशीवर आता शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे राज ठाकरेंचं कुटुंब हे आदित्य ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं आता दिसतंय। दिशा सालियन प्रकरणी एसआयटीची स्थापन करण्यात आलेली आहे, त्यावर आता शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण बघतोय राज ठाकरेंचं कुटुंब आदित्य ठाकरेंच्या पाठीशी आहे असं तसं दिसतंय, कारण आदित्य असं काही करेल वाटत नाही असं देखील शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। चौकशा कुणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय असं देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमच्यासोबत आमचे इनपुट हेड आहेत विठोबा सावंत। विठोबा सर, असं म्हणजे आता खरं तर आदित्य ठाकरे किंवा राज दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये काही ना काही वाद आहेत असं म्हटलं जातं, किंवा दोघांमध्ये काहीतरी राजकीय मतभेद आहे असं बोललं जातं। मात्र आता जेव्हा आदित्य ठाकरेंवर काही अडचणी वाढताना दिसत आहेत, त्यावेळेस राज ठाकरेंचं कुटुंब त्यांच्या पाठीशी असल्याचं दिसतंय। काय अधिकची काय बोलू शकाल यावर? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेतच आणि ते एकमेकांच्या विरोधात राजकारणाच्या मैदानात नेहमीच उभे राहतात। पण जेव्हा कुटुंबाचं म्हणून काही गोष्टी असतात किंवा कुटुंबाचा मुद्दा येतो, तेव्हा ठाकरे म्हणून कुटुंब एकत्र येतं, याची प्रचिती आज पुन्हा एकदा या वक्तव्यातून आलेली आहे। शर्मिला ठाकरे यांनी आज आदित्य ठाकरे यांची जी पाठराखण केलेली आहे, म्हणजे एकीकडे भाजपनं आणि शिंदे गटानं दिशा सालियन प्रकरणी एसआयटी चौकशी लावून आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाला घेरण्याचा एक प्रकारे राजकीय पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही काहीशी राजकीय मुवई असू शकते। अशा वेळी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य यांच्या बाजूने ठामपणे उभं राहणं, आदित्य ठाकरे असं काही करतील असं वाटत नाही असं म्हणून आपल्या कुटुंबातल्या एका तरुण नेतृत्वाच्या मागे उभं राहणं हे फार महत्वाचं आहे। हे सांगताना त्यांनी असंही म्हटलंय की आम्ही अशा प्रकरणातून गेलेलो आहोत। म्हणजे आपल्याला आठवत असेल की जेव्हा युतीचं सरकार होतं 90च्या दशकात, तेव्हा राज ठाकरेंवरही अशा पद्धतीने रमेश किनी हत्या प्रकरणात आरोप झाले होते, चौकशा लागल्या होत्या आणि त्याच्यातून ते म्हणजे निष्पक्षपणे बाहेर आले होते, त्यांच्यावर कोणताही ठपका नंतर ठेवला गेला नाही। तर ही आठवण एक प्रकारे त्यांनी करून दिलेली आहे आणि आदित्य ठाकरे असं काही करणार नाहीत, आपल्याला असं वाटत नाही असं म्हणून त्या पुतण्याच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या आहेत। आणि अशा अडचणीच्या काळात ठाकरे कुटुंब एक आहोत, म्हणजे राजकीय मतभेद असतील पण कुटुंब म्हणून जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आम्ही एक आहोत असा संदेश या वक्तव्याने शर्मिला ठाकरे यांनी दिला आहे। विठोबा सर, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। तर आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही ब्रेकिंग सांगूया। तर राज ठाकरेंचं कुटुंब हे आदित्य ठाकरेंच्या पाठीशी आहे, कारण आदित्य असं काही करेल असं वाटत नाही असं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलेलं होतं। दिशा सालियन प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे, त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार असं बोललं जात होतं आणि त्यावर आता शर्मिला ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि याबाबतच आपण बोलत होतो। विठोबा सर, खरं तर भाजपकडून यावर आदित्य ठाकरेंना अनेक आरोप करण्यात आले। राज ठाकरेही अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात, बोलत असतात, मात्र ज्यावेळेस आपल्या कुटुंबावर काहीतरी अडचण येणार आहे असं दिसतंय, त्यावेळेस असं वक्तव्य करणं, शर्मिला ठाकरेंनी असं वक्तव्य करणं, त्यातून भाजपला कुठेतरी सूचित करण्याचा प्रयत्न केला जातोय की कितीही आरोप केलात तरी आमच्या जेव्हा कुटुंबावर काहीतरी अडचण येईल तेव्हा आम्ही एक आहोत, आम्ही ठामपणे आमच्या मुलाच्या बाजूने किंवा आमच्या लेकराच्या बाजूने उभा आहोत असं सुचवण्याचा प्रयत्न केला जातोय। बरोबर आहे प्राची, गेली 1.5 दशक ठाकरे बंधू एकमेकांसमोर राजकीय मैदानात उभे ठाकले आहेत। त्यांचं राजकीय वैर काही लपून राहिलेलं नाही। जेव्हा भाषणाला उभे राहतात तेव्हा राज ठाकरे अगदी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करतात, उद्धव ठाकरेही त्याला कधीतरी उत्तर देतात, हे तर उघड आहे। पण आदित्य ठाकरेंवर जेव्हा आरोप झालेले आहेत, दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात त्यांचा काही सहभाग आहे का असे आरोप भाजपच्या नेत्यांनी केलेले आहेत, त्याच्यातून एसआयटी चौकशी लावलेली आहे। आता असं म्हटलं जातं की आदित्य ठाकरेंची चौकशी एसआयटी करेल, अशा वेळी संशयाचं एक जाळं निर्माण झालेलं आहे आणि अशा वेळी शर्मिला ठाकरे यांनी आपल्या पुतण्याच्या मागे उभं राहणं हे फार महत्वाचं आहे। म्हणजे थोडक्यात ठाकरे कुटुंब म्हणून म्हणजे राजकारणात जरी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असले तरी कुटुंब म्हणून आपला जो धागा आहे
तो कायम आहे, हे शर्मिला ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यातून दाखवून दिलं आहे. विठोबा सर, येत्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना ही या मुद्द्यावरून आक्रमक होऊ शकते, जी SIT स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी या मुद्द्यावर मनसे देखील पाठिंबा देऊ शकते का, अशी आपण शक्यता वर्तवू शकतो का? खरं तर या प्रकरणात कुणाचा हात आहे किंवा नाही हे SIT चौकशीत पुढे येईल, त्यासाठी काही वेळ जाईल. बऱ्याचदा अशा चौकशा ह्या राजकीय दृष्टिकोनातूनही केल्या जातात, त्याच्यातनं काही पुढे येत नाही. यावेळी हे काय असेल हे अर्थातच पुढच्या राजकीय सगळ्या घडामोडींवरही अवलंबून असेल, कारण बऱ्याचदा जसं राजकारणाची पानं बदलत जातात, वारं बदलत जातं, तसं या चौकशांचंही पुढे काय होतं हे कळत नाही. त्यामुळे याच्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती आक्रमक आहे हे स्पष्टच आहे. त्यात मनसेने पहिल्यानंच खरं तर या बाबतीत त्यातही राज ठाकरे यांच्या कुटुंबाकडून प्रतिक्रिया येणं हे फार महत्वाचं आहे. उद्या जर या प्रकरणात काही राजकीय त्याचे पडसाद उमटले तर मनसे त्यांच्याबरोबर उभी राहील की नाही हे आपल्याला पुढे जाऊन कळेल. पण या क्षणाला तर असं आहे की शर्मिला ठाकरे यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा पद्धतीनं आदित्य ठाकरे असं काही करतील असं मला वाटत नाही. एक प्रकारे आदित्य ठाकरेंवर किंवा त्यांच्या चांगुलपणावर त्यांनी विश्वास दाखवला आहे. नक्कीच. धन्यवाद विठोबा सर, तुम्ही या संवाद साधलात आपल्या प्रेक्षकांसोबत. तर आताची सर्वात मोठी बातमी आपण बघत होतो, जरीही उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंमध्ये काही राजकीय मतभेद असले तरीही कुटुंबावर एखादी अडचण आली तरी आम्ही दोन्ही कुटुंब एकत्र आहोत, हेच आज शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सिद्ध होत आहे.